मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मसाला अरबी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी मी अरबी घेतलेली आहे। बघू शकता अरबी अशा प्रकारे घ्यायची। आता कुकरमध्ये सर्व अरबी बॉईल करायला ठेवून देऊ। यासाठी मी 1 ग्लास पाणी घेत आहे। पाणी एवढं घ्यायचं की अरबी पूर्ण पाण्याखाली येईल। कुकरला 1 शिटी लावून द्यायची। 1 शिटी झाली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि 5 मिनिट परत शिजू द्यायची। कुकर थंड झाला की काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे इथे अरबी बघू शकता छान शिजलेली आहे। आता एका प्लेटमध्ये थंड करायसाठी ठेवून देऊ। इथे अरबी थंड झालेली आहे। आता सर्व अरबींची एक एक करून साल काढून घेऊ। ही अरबी छान शिजलेली आहे त्यामुळे मी हाताने सर्व साल काढून घेत आहे। अगदी सहज हातानेच निघत आहे। बघू शकता अशा प्रकारे सर्व अरबींची आपण साल काढून घेऊ। अरबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, विटॅमिन, कॅल्शियम आणि आयरन आहे। त्यामुळे अरबी आपल्या आहारामध्ये अरबीचा समावेश करायलाच पाहिजे। इम्युनिटी वाढविण्यासाठी सुद्धा अरबीचा खूप फायदा होतो। तर बघू शकता अशा प्रकारे मी अरबीची साल काढलेली आहे। आता एक एक करून अशा प्रकारे उभे काप करून घेऊ। गोल सुद्धा आपण कापून घेऊ शकतो, पण मी इथे उभेच कापत आहे। अरबी शिजणे खूप जरुरी आहे, नाहीतर गळा खासतो। त्यामुळे अरबी छान शिजून घ्यायची। तर अशा प्रकारे मी सर्व अरबीची अशी काप करून घेतलेली आहे। आता एक पॅन घेऊ। पॅनमध्ये तेल घालू। तेल इथे गरम झालेलं आहे। आता 1 चम्मच ओवा घालत आहे। अर्धा चम्मच हिंग घालू। ओवा आणि हिंग घालणे खूप जरुरी आहे। हिंग आणि ओव्यामुळेच भाजी छान टेस्टी वाटते। दोन बारीक चिरलेली मी हिरवी मिरची टाकलेली आहे। अर्धा चम्मच धनेपूड घालून छान परतून घेऊ। तुम्ही अरबीची भाजी किंवा अरबी मसाला अरबी कशी करता तर कमेंट करून नक्की कळवा। यावेळी मी गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे, नाहीतर मसाले जळू शकतात। तर अर्धा चम्मच हळद, घालून छान परतून घेऊ। आता सर्व अरबी पॅनमध्ये टाकून छान मिक्स करून घेऊ। चम्मच अगदी हलक्या हातानेच फिरवायचा।
1 चम्मच आमचूर पावडर टाकत आहे। आमचूर पावडर टाकल्याने गळा खाजत नाही आणि भाजीसुद्धा म्हणजे मसाला अरबी खायलासुद्धा खूप छान वाटते। तर 1 चम्मच जिरेपूड टाकत आहे। ही भाजी 10 मिनिटात अगदी बनून तयार होते आणि पराठ्यासोबत किंवा नुसते असेही खाऊ शकतो। चवीप्रमाणे मीठ घालू। अर्धा चम्मच मसाला घालून छान परतून घेऊ। छान सर्व मसाले अरबीला लागलेले आहेत, दिसत आहे, बघू शकता। अगदी कमी गॅसवरच शिजवायची आहे। 1 चम्मच तिखट घालू। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। बघू शकता मसाला अरबी किती मस्त दिसत आहे। कलर सुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता झाकण झाकून घेऊ। इथे आपली मसाला अरबी तयार झालेली आहे। आता वरून सांबार घालू। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।